प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू येशूच्या नावात तुमचं स्वागत आहे। आणि तुम्ही जे लोक रोज ऐकतात, दुसऱ्यांना सांगतात, देवबाप तुम्हाला 100% आशीर्वाद द्यायला रोज रोज त्याचा हात पुढे करो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त तुमचा प्रभू आहे। येस, आणि जर प्रभू येशू तुमचा प्रभू आहे तर तुम्ही रोज रोज आशीर्वादाकडे, गौरवातून गौरवाकडे वाढावी, देवाची इच्छा आहे। कालचा दिवस जसा होता तसा आजचा नसला पाहिजे। काल जसं देवाने साक्ष घडवली किंवा कार्य केलं, आज तो डबल करणार आहे। लक्षात ठेवा, देव सारखं काम करत नाही, कारण बायबल सांगतो तो आकाश आणि पृथ्वी भरून उरलेला देव आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। म्हणून मी तुम्हाला ते वचन वाचलं, आपण पुढे जाऊया, वाचूया याकोब 4:8। देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल। बायबल सांगतं की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही रोज रोज प्रभूच्या संगतीमध्ये आहात, तुम्ही या शेवटल्या दिवसांमध्ये एक काम करत आहात, ते म्हणजे शैतानाला अजिबात संधी देत नाहीये। लक्षात ठेवा, शैतानासाठी आपले कान बंद पाहिजे आणि देवासाठी रोज कान उघडे ठेवा। शैतानासाठी आपले डोळे बंद करा, रोज देवासाठी आपले डोळे उघडा। रोज शैतानासाठी आपले हृदय बंद ठेवा, पण येशू ख्रिस्तासाठी रोज त्याचं वचन ऐकायला, त्याचे आवाज ऐकायला, त्याच्या उपस्थित यायला आपलं हृदय उघडा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। कारण लक्षात ठेवा, देव किती तुम्ही लांब असताल, किती तुम्ही जवळ असताल, देव सगळ्यांकडे सारखा पाहणार आहे। तुम्ही इर्मियाच्या 23व्या अध्यायामध्ये आलात, प्लीज या, जर्मिया चॅप्टर 23, इर्मिया 23, इर्मिया 23व्या अध्यायामध्ये आपण आहोत। प्लीज कृपा करून या, इर्मिया 23वा अध्याय, श्रेष्ठ वाचूया 23चं वचन। परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे। मी जवळचा मात्र देव आहे, मी दूरचा देव नाही काय? मी दूरचा देव नाही का? म्हणजे तुम्ही आज नांदेडहून पाहत असताल, या तुम्ही दुबईवरून, या कुठल्याही गावातून, बायबल सांगतं जितका तो आमच्या जवळ आहे तितकाच तो तुमच्या जवळ आहे। आमेन। आणि कशासाठी? जे तुम्ही आणि मी त्याला ओळखावं, त्याचा आवाज ऐकावा आणि त्यांनी त्यांची योजना, त्याची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण करावी। येस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। मेलेलं ख्रिस्ती जीवन देवाला आवडत नाही, देवाला जिवंत लोक आवडतात। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाला जिवंत जे आत्म्यामध्ये ते लोक आवडतात, म्हणून तो म्हटला आत्म्याने भरलेले जा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। म्हणतो प्रकटीकरण म्हणाला, एक तर तू थंड राहा, नाही तर गरम राहा, कोमट नको राहू। प्रेज द लॉर्ड, आणि देव बाप म्हणतो, वाचूया सिस्टर, ऐकूया, वाचा 23 वचन। परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे, ओके, आणि मी दूरचा देव नाही काय? ओके। परमेश्वर म्हणतो, मी त्याला पाहणार नाही, अशा गुप्त स्थानामध्ये कोणा मनुष्याला लपता येईल काय? हा, पुढचं वचन। मी आकाश व पृथ्वी भरून उरलो नाही काय? असे परमेश्वर म्हणतो। वा वा वा, मी आकाश आणि पृथ्वी भरून उरलेलो आहे। येस, तुम्ही आणि मी पृथ्वीवर राहतो, पण ते म्हणतो मी आकाश आणि पृथ्वी भरून उरलोय। एवढा महान आणि सामर्थ्यवान आणि एवढा मोठा देव आज तुमच्याकडे बघत आहे, आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आपल्या मनात लहान स्वतःला समजणं, स्वतःला एकदम कमजोर समजणं, स्वतः एकदम अविश्वासू जगणं, प्रार्थना न करणं, असं जीवन जगू नका, कारण आपला देव एवढा महान आहे। अजून बघायचं तुम्हाला, वाचूया यशाया 66 अध्यायामध्ये या देवाच्या वचनाकडे, आयझाया चॅप्टर 66, यशाया 66 अध्याय, माली शेक इब्राहातने में, यशाया 66 अध्यायामध्ये आपण आहोत। आणि बायबल काय सांगतं, प्लीज वाचूया, यशाया 66 अध्याय, ना पहिलं 1 ते 2 वचन। परमेश्वर असे म्हणतो, आकाश माझे राजासन, आकाश माझे राजासन व पृथ्वी माझे पदासन आहे, आणि पृथ्वी माझे पदासन आहे। तुम्ही माझ्यासाठी कोणत्या प्रकारचे घर बांधाल? देवा म्हणतो, कुठलं घर बांधशील, कुठलं मंदिर इमारत बांधशील? पुढचं वचन। आणि कोणते ठिकाण माझ्या विसाव्याचे आहे, कारण हे सर्व पदार्थ माझ्या हाताने निर्माण केले आहेत। वाह, पुढचं वचन। आणि असे हे सर्व झाले आहेत, ओके, असे परमेश्वर म्हणतो। आमेन। परंतु जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे आणि माझ्या वचनाने थरथर कापतो, अशा मनुष्याकडे मी पाहीन। ना प्रश्न आहे, देवबाप म्हणतो की मी एवढा महान आहे की आकाश माझं सिंहासन, पृथ्वी माझं पदासन आहे, सगळ्या गोष्टी माझ्या हाताने केलेल्या आहेत, पण मी कोणाविषयी संतुष्ट आहे?
जो माझ्या वचनाने थरथर कापतो किंवा माझं वचन ऐकतो. आणि बायबल असं सांगतं, परंतु जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे. दीन आणि अनुतापी म्हणजे काय? नम्रता. देवाचं वचन ऐकायला नेहमी तयार, नेहमी देवाबरोबर ती अनुतापी. प्रभू तुझ्या कृपेने मी जगत आहे. प्रभू तुझ्या प्रेमनेमुळे माझा जीवन सुखी आहे. प्रभू तुझ्या आशीर्वादाने मी आशीर्वादित आहे. त्याला म्हणतात दीन, नम्र, अनुतापी, नेहमी देवाबरोबर ती चालणारा. आणि बायबल सांगतो देव म्हणतो मी त्याच्याबरोबर राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या वचनाने थरथर कापतो. म्हणजे देव बोललाय मी ऐकणार. येस. देव बोललाय मी ते करणार. देव जर बोलला एकमेकावर प्रीती करा मी करणार. देव म्हणला क्षमा करा मी क्षमा करणार. देव म्हणला वचन वाचणार. देव म्हणला माझ्याकडे पहा मी त्याच्याकडे पाहून जगणार. देव म्हणला ओके आत्म्याने भर मी आत्म्याने भरणार. देव म्हणला ओके रोज मला हाक मार मी हाक मारणार देवाला. मी आत्मे जिंकणारे काम करणार. तुम्ही जर देवाचं वचन ऐकणारे आहात, मला एक गोष्ट सांगायला आवडेल सिस्टर ब्रदर, जे लोक तुम्हाला नावं ठेवतात, जे लोक तुमच्या विरुद्ध आहेत, ज्यांनी तुमच्या विरुद्ध जे काय केलं, देव त्यांना तुमच्याकडे आले. आमेन. लक्षात ठेवा, आम्ही ज्यावेळेस प्रभूमध्ये नव्हतो त्यावेळेस आमचे नातेवाईक आम्हाला थर्ड क्लास समजायचे. माझे वडील दारू प्यायचे, आजोबा दारू प्यायचे, कर्ज होतं, आम्ही एक मोठं कुटुंब होतो, माझे अंकल आणि मी, आणि आम्ही जुन्या भागातले कपडे घालायचो. आमचे नातेवाईक आम्हाला विचारायचे नाही, पाहायचे सुद्धा नाही आमच्याकडे. प्लीज टुबाकू ऐका. नो त्यांना आम्ही आवडत बी नव्हतो. आम्ही त्यांच्या घरी केव्हा जायचो, काहीतरी खायला मिळेल, कारण घरात खायचे तुटवडा होता. दारूमध्ये सगळं कर्जात पैसे जाईल. पण एक दिवशी मला येशू कळाला. माझे आत्मिक आई वडील पास्टर पीटर पास्टर जयश्री आहे, त्यांच्याद्वारे मला येशू कळाला. आणि ज्यावेळेस मला येशू कळाला जीवन बदललं. आज तेच नातेवाईक मला त्यांच्या घरामध्ये अपॉइंटमेंट घेऊन म्हणतात आमच्या इथं प्रीचिंगला येता का, प्लीज आमच्या इथे येता का, आमच्यासाठी प्रार्थना करा, प्लीज आमच्या घरी या ना. सिस्टर बायबल मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, देव उकिरड्याहून उचलतो ब्रदर आणि तो अधिपतीवर बसवतो. आमेन. हे वचन खरं आहे. मी परत एकदा बोलेन, हे वचन खरं आहे. देव दुबळ्याला उकिरड्याहून उचलतो. स्तोत्रसंहिता 113 अध्याय आणि 7व्या वचनात लिहिलंय की देव दुबळ्याला उकिरड्याहून उचलतो आणि अधिपतीवर बसवतो. ना तुम्हाला काय वाटतं तुमचे लेकरं असे एकदम खालच्या दर्जाचे काम करणं? नो. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की मी किती गरीबाचं माझं लेकरू उंचावरती असावं. मग जो देव आकाश आणि पृथ्वी भरून उरलेला आहे, ज्याने तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताने विकत घेतलं, ज्याने आपल्यासाठी सगळं दुःख सहन केलं आणि वधस्तंभावर प्राण दिला आणि पुन्हा उठला, आणि आज तो आपल्याला काय म्हणतो ते, तुम्ही माझे लेकरं आहात.